मिरजेत वादग्रस्त राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान रद्द. काशी विश्वेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री कीर्तन महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. माधवराव गाडगीळ मित्र परिवारातर्फे सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन. महाशिवरात्रीनिमित्ताने भानू तालीम मंदिर ब्राह्मणपुरी येथील काशी विश्वेश्वर मंदिर येथे समर्थ भक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवार मिरजतर्फे गेली 23 वर्ष महाशिवरात्र कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे. हीच परंपरा अखंड ठेवत शिवलीला अमृत पारायण भजन मंडळ यांचे भजन, झी टीव्ही सारेगम फेम मंगेश बोरगावकर यांची अभंगवाणी, सुखदामुळे घाणेकर यांची अभंगवाणी यांचे कीर्तन, श्रीराम जय जय रामचा अखंड नामस्मरण, श्रींच्या चरणी लघु रुद्राभिषेक, मोफत आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलेलं आहे. आज याची माहिती सामाजिक कार्यकर्ते माधवराव गाडगीळ यांनी दिली आहे. या कीर्तन महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान रद्द केल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. या कीर्तन महोत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन माधवराव गाडगीळ यांनी केलं आहे. माझं नाव माधव हनुमंत गाडगीळ. मी ज्येष्ठ समाजसेवक असून समाज घडवण्यासाठी संतांचे विचार गरजेचे असतात. त्यामुळं आम्ही महाशिवरात्रीचा पर्व साधून आम्ही कीर्तन महोत्सव घेत असतो. याही वर्षी 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या पर्वकाळामध्ये आम्ही हा कीर्तन महोत्सव घेतलेला आहे. यावर्षी 22 तारखेला या कार्यक्रमाला 6 महिने अगोदर कीर्तनकार किंवा व्याख्याते हे बुक करावे लागतात किंवा नोंदणी करावी लागते. त्यामुळं आम्ही यावर्षी राहुल सोलापूरकर यांची नियुक्ती केली होती. खरं त्यांच्या दळबद्री वक्तव्यामुळं व समाजामध्ये द्वेष पसरण्याचं काम केल्यामुळं, मी स्वतः शिवभक्त असल्यामुळं, शिवप्रतिष्ठानचा धारकरी असल्यामुळं मी सदरचा त्यांचा कार्यक्रम प्रथमतः रद्द केलेला आहे. कारण मला स्वतःलाच ते मान्य नाही, आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही. त्यामुळं राहुल सोलापूरकर यांचा कार्यक्रम आम्ही रद्द केलेला आहे. तरी सदर या कार्यक्रमा दिवशी 22 तारखेला सकाळी शिवलीलामृत पारायणाने 8:30 वाजता सुरुवात होईल. संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होईल व त्याच दिवशी 22 तारखेला संध्याकाळी वेदश्री ह.ब.प. वेदश्री जोशी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. 23 तारखेला सकाळी 8:30 वाजता शिवलीलामृत पारायण होणार आहे व तसेच संध्याकाळी झी टीव्ही सारेगमपा फेम पार्श्वगायक श्री मंगेश बोरगावकर यांचा गायनाचा अभंगवाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच 24 तारखेला सोमवारी पारायण होईल व 12 वाजता पारायणाची समाप्ती होईल. शिवलीलामृत पारायणाची समाप्ती होईल व समाप्तीनंतर संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होईल व त्यानंतर 6:30 वाजता सुखदामुळे घाणेकर पनवेल यांची राष्ट्रीय कीर्तने होतील. तसेच 25 तारखेला पहाटे 4:45 ते संध्याकाळी 6 अशा अखंड 13 तास श्रीराम जय राम या जपाचे आयोजन केलेले आहे. समुद्रमंथनामध्ये समुद्रमंथन करताना जे विष निघाले त्या विषाचे प्राशन श्री भोलेनाथ शंकरांनी केले. त्यामुळं त्यांच्या अंगाची लाही व्हायला लागली. त्यावेळेला भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की शिवरात्रीच्या आदल्या दिवशी श्रीराम जय राम या जपाचं आयोजन केल्यामुळं, जप केल्यामुळं शंकराच्या अंगाची लाही कमी होते. म्हणून आम्ही शिवरात्रीच्या आदल्या दिवशी अखंड 13 तास राम नाम जपाचे आयोजन करीत आहे. त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता सुखदामुळे घाणेकर यांचे कीर्तन होईल. तरी सगळ्यांनी आपल्या या नाम जपामध्ये 13 तासामध्ये कुठलाही 1 तास 2 तास 3 तास जपास यावे अशी मी सगळ्यांनी नम्र विनंती करतो. व तसेच मुख्य दिवस हा महाशिवरात्रीचा असून पहाटे 4:30 ते 4:45 वाजता या लघुरुद्राभिषेक श्रींच्या मूर्तीस आम्ही घालत असतो. त्यानंतर महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ज्येष्ठ डोळे विकार तज्ज्ञ माननीय श्री डॉक्टर अनिल कुलकर्णी, तसेच हर्षल कुलकर्णी, तसेच पवन दोरकर, डॉक्टर संदीप देवल, उशक्काल व मेंदू तज्ज्ञ डॉक्टर केतकी पटवर्धन या सगळ्यांचा मोफत आरोग्य महाशिबिर आयोजित केलेला आहे. त्यानंतर संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होईल व सरतेशेवटी संध्याकाळी सुखदामुळे घाणेकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन होईल व हा सगळा कार्यक्रम
महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त होईल. तरी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये अखंड सहभाग घ्यावा अशी मी सगळ्यांनी नम्र विनंती करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.